सुरुवात एका नव्या प्रवासाची, सुंदरतेने नटलेल्या एका अनोख्या प्रदेशाची, शांत समुद्राची गाज ऐकत निवांत क्षणांच्या सुप्तीची, देवाच्या अनेक रूपाने सजलेल्या देवभूमीची, देवाच्या परंपरेची, डोंगरदऱ्यात लपलेल्या समुद्रकिनारी वसलेल्या पुरातन मंदिरांची, पुरातन काळापासून अस्तित्वात असलेल्या अपरिचित अनोख्या लेण्यांची, छत्रपती शिवरायांच्या, माझ्या राजाच्या ऐतिहासिक गडकोटांची, सफर समुद्राची गाज ऐकत मावळणाऱ्या सूर्याच्या सोबतीने घालवलेल्या क्षणांची, सफर भगवान परशुराम निर्मित अपरांत भूमीची, अर्थात माझ्या कोकणची. चला तर मग माझ्यासोबत एका उन्हाळ दिवसाच्या उन्हाळ भटकंतीला. La 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 la. एक उन्हाळ दिवस, एक उन्हाळ दिवस. जय शिवराय. पहाटे लवकरच आमचा कोकण दौऱ्याचा प्रवास पनवेलहून सुरू झाला. तो रत्नागिरी जिल्ह्यातील खेडच्या दिशेने. पुढील 4 दिवस रत्नागिरी जिल्ह्यातील काही ऐतिहासिक ठिकाणांना भेट द्यायचा आमचा प्लॅन होता आणि त्याची सुरुवात होणार होती ती खेडपासून. खेडच्या आधी पोलादपूरला नाश्ता करून आम्ही आमचा पुढला प्रवास सुरू केला आणि काही वेळातच रायगड जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश केला. पनवेलहून साधारण 6 तासाच्या प्रवासानंतर आम्ही खेडला पोचलो आणि आमचा प्रवास सुरू झाला तो आमच्या या दौऱ्याच्या पहिल्या ऐतिहासिक ठिकाणाला भेट देण्यासाठी. खेड दाभोळ मार्गावर असलेल्या एक अशा ऐतिहासिक लेण्या ज्या अनेक शतके जमिनीच्या पोटात लपून राहिल्या होत्या आणि अलीकडील काळात त्यांचा शोध लागला आणि त्याचबरोबर रत्नागिरीच्या ऐतिहासिक ठेव्यात एक मोलाची भर पडली. आमच्या पहिल्या भेटीचे ठिकाण होते ते पन्हाळे गाव. खेडपासून 27 किलोमीटर, दापोलीपासून 21 किलोमीटर तर दाभोळपासून 22 किलोमीटर अंतरावर असलेले पन्हाळे गाव. याच पन्हाळे गावच्या दक्षिणेकडील डोंगरमाथ्यावर पन्हाळे नावाचा एक प्राचीन दुर्ग आहे आणि निसर्गरम्य अशा सह्याद्रीच्या पर्वतरांगेच्या पायथ्याशी कोटजाई आणि धाकटी नदीच्या खोऱ्यात साधारण इसवी सन 3ऱ्या शतकापासून ते 14व्या शतकापर्यंत समृद्ध अशा इतिहासाची साक्ष असणाऱ्या एकूण 29 लेणी आहेत. गाडी पार्क करून आम्ही लेणी पाहायला सुरुवात केली. सुरुवातीचे सर्वात पहिले लेणं हे वज्रायनपंथी लेणं. वज्रायनपंथी यांनी 10व्या शतकात ही लेणी खोदली. या लेण्याचा कालावधी जरी इसवी सन 3ऱ्या शतकापासून ते 14व्या शतकापर्यंत असला तरी पहिले लेणं हे 10व्या शतकात खोदलेले आहे. पहिले लेणे पाहून दुसरे लेणे पाहत असताना या लेण्यांवर हिनयान पंथाचा प्रभाव दिसून येतो. इसवी सन 3ऱ्या, 4थ्या, 5व्या शतकात हिनयान पंथांच्या भिक्षूंसाठी विहार म्हणून खोदली गेलेली ही लेणी. या लेणीतील मंडपाच्या छतावर मध्यभागी 16 चौकोन केलेले आहेत. या स्तंभविरहित मंडपात
भिंतीलगत कठडा आहे. या सर्व लक्षणांवरून ही लेणी मुळात 2ऱ्या-3ऱ्या शतकातील आहे, पण 10व्या शतकात तिच्यात बदल झालेले आहे हे कळून येते. मंडपाच्या मागील भिंतीत गर्भगृहाच्या दक्षिण बाजूस 7 उभे मानुषी बुद्ध कोरलेले दिसतात. पहिली 3 लेणी पाहून पुढे आलो की 4 क्रमांकाची गुहा ही लहान भिक्षुगृहाप्रमाणे आहे. 5व्या क्रमांकाच्या लेणींमध्ये स्तूप आहे. याही स्तूपांचा काळ साधारण 2रे-3रे शतक आहे. यावरून एक अनुमान असे निघते की पन्हाळेकाजी येथील बौद्ध संग्रामाची सुरुवात इसवी सन 2ऱ्या-3ऱ्या शतकात झाली असावी. या पुढील असलेले 6व्या क्रमांकाचे लेणे हे विहार असल्याचे दिसते. पुढे आल्यानंतर 7, 8 आणि 9 क्रमांकाची लेणी आहेत. ही लेणी मुळात भिक्षुगृहे होती, पण पाठीमागच्या भिंतीत कोनाडा व गर्भगृह खोदून त्यामध्ये तांत्रिक मूर्तीची स्थापना केली गेली. या 8 क्रमांकाच्या लेण्यामध्ये गर्भगृहात क्षीरविरहित अक्षोबाची मूर्ती आहे. ही अक्षोबाची मूर्ती ही 9व्या-10व्या शतकातीलच असावी असे त्याच्या शैलीवरून वाटते. पुढे 10व्या क्रमांकाचे लेणे पाहताना त्यावर वज्रायन पंथाचे वर्चस्व जाणवते. येथे मिळालेल्या महाचंड रोशन या वज्रायनी देवतेची दुर्मिळ मूर्ती ही सुमारे 10व्या शतकातील असावी, तर ती उत्तरकालीन चालुक्य कलेशी मेळ खाते. पुढे 12-13 क्रमांकाचे लेणे हे मूळतः विहार म्हणून खोदले गेले आहे. इथून पुढे आलो की 14वे लेणे लागते.
हिनयान बौद्ध धर्मीयांनी भिक्षुगृह म्हणून खोदले गेलेले हे 14वे लेणे, पण मागाहून त्याचा वापर वज्रायन प्राबल्य संपल्यावर नाथपंथीयांनी केला असे दिसते. साधारण 13व्या-14व्या शतकात नाथपंथीयांचे पन्हाळे काजी हे केंद्र तयार झाले असावे. या लेण्याच्या प्रवेशद्वाराच्या बाजूस 6 अशी एकूण 12 शिल्पे आहेत. या लेण्याच्या द्वारशाखेवर गणपतीची मूर्ती कोरलेली आहे आणि उंबरठ्याच्या मध्यभागी एक गोलाकार भाग आहे. पुढे 15 क्रमांकाच्या लेण्याजवळ आल्यानंतर गणपतीची सुटी मूर्ती स्थापून हे लेणं गणपत्य संप्रदायाशी जोडले गेलेले दिसते. हे 15वं लेणं हे मूळचं वज्रायनपंथी, पण मागाहून इथे गणपतीची सुटी मूर्ती दर्शनी भागातील कोनाड्यात ठेवून हे लेणं गणपत्य पूजेसाठी वापरले जाऊ लागले असावे. पुढे 16 क्रमांकाचे लेणे हे शिलारकालीन छोटेसे देवालय असावे. त्यानंतर असलेले 17वे आणि 18वे लेणे हे सुद्धा वज्रायनपंथीच आहे. पुढील 19 ते 23 ही लेणी शिलारांशी निगडीत आहेत. शिलार काळात पन्हाळे काजीत जे काही विशेष लक्षणीय काम झाले ते याच लेण्यांमधून दिसून येते. साधारण 12व्या शतकात याच शिलार काळात येथील भरपूर कामे झाली असावे. यातील 19 क्रमांकाचे लेणे हे 11व्या शतकातील शिलार शैलीचे एकाश्मय देवालय म्हणून साकारले गेले आहे. या देवळातील स्तंभ शिलारकालीन आणि गर्भगृह एकाश्म असून त्यामध्ये शिवलिंगाची स्थापना केली होती. या मंदिराच्या छतावर रामायण, महाभारत व कृष्णलीलेशी संबंधित शिल्पपट कोरण्यात आले होते. पन्हाळे काजी येथील या लेण्या सर्वप्रथम 1970 साली प्रकाशित आणल्या त्या दाभोळच्या अण्णासाहेब शिरगावकर यांनी. 1970-71च्या दरम्यान पन्हाळे गावातील केशवराज पांडुरंग जाधव नामक शेतकऱ्याला एक दगडी पेटी त्याच्या फाळाला अडकली व त्या पेटीत मजकूर लिहिलेले धातूचे पत्रे आढळले. त्याने ते पत्रे गावातील लोकांना दाखवले आणि गावकऱ्यांच्या मदतीने इतिहास संशोधनाची आवड असणाऱ्या दाभोळच्या अण्णासाहेब शिरगावकरांशी संपर्क केला. अण्णांनी ते पत्र म्हणजे ताम्रपट असावे असे सांगितले आणि पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या तत्कालीन प्राध्यापिका शोभनाताई गोखले यांच्यासमोर सादर केले. शोभनाताईंनी हे पत्रे ताम्रपट असल्याचे निश्चित केले आणि या ताम्रपटांचा अभ्यास केला. या अभ्यासातून ताम्रपट शिलारकालीन असल्याचे आढळले. 1972 साली भारतीय पुरातत्व खात्याने ताम्रपट मिळालेल्या जागी उत्खनन केले आणि कोटजाई नदीच्या गाळाखाली पूर्णपणे दबून गेलेल्या 28 लेण्यांचा समूह समोर आला. त्यानंतर 2004 साली ख्यातनाम पुरातत्वशास्त्रज्ञ मधुसूदन नरहर देशपांडे यांच्या अभ्यासानंतर पन्हाळे काजीत आणखीन एक ताम्रपट सापडला. हा ताम्रपट 1139 साली शिलार राजवंशातील मल्लिकार्जुन राजा पन्हाळीदुर्ग येथे राज्य करीत होता त्यावेळचा होता. या ताम्रपटात शिलाहारांनी जैन मंदिराला ग्रामदान केल्याचा उल्लेख प्रथमच आढळला. त्याआधी सापडलेल्या ताम्रपटातून शिलाहारांनी शिवमंदिरे, देवी मंदिरे आणि बुद्धविहारांना ग्रामदान केल्याचे उल्लेख मिळाले होते. पण या ताम्रपटामुळे शिलाहारांच्या इतिहासात एक नवीन भर पडली. शिलार राजवंशातील 16वा राजा अपरादित्य याचा मल्लिकार्जुन हा चौथा मुलगा. हाच मल्लिकार्जुन राजा 1139 साली पन्हाळीदुर्ग येथे राज्य करीत होता असा या ताम्रपटात उल्लेख आहे. शिलार राजा पहिला अपरादित्य याने कदंबांना कोकणातून हुसकून लावल्यानंतर विक्रमादित्य या प्रिय पुत्रास प्रणालक या कोकणच्या राजधानीचा अधिपती बनवले. या शिलाहारांची राजवट कोकणात दीर्घकाळ होती व या राजवंशाची राजधानी प्रणालक दुर्ग येथे होती.
हे शिवालय पाहून पुढे आलो की 21 क्रमांकाच्या लेण्यामध्ये असलेल्या गणपतीच्या शिल्पावरून या लेण्याला गणेश लेणे म्हणून ओळखले जाते. 21 क्रमांकाच्या या लेण्यात मुखमंडपाच्या बाजूस भिंतीत एक विशाल शिलाहारकालीन गणेश मूर्ती कोरलेली आहे. हे लेणे मुळात विहार म्हणून बांधले असावे आणि त्याचा वापर वज्रायण पंथीयांनी केला असावा. लेणे क्रमांक 22 मध्ये मुखमंडपाच्या बाजूच्या भिंतीत समोरासमोर गणेश आणि सरस्वतीच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. तर गर्भगृहात सुमारे 14व्या शतकामध्ये पद्मासनात बसलेली नाथयोग्यांची मूर्ती कोरली आहे. यावरून 14व्या शतकात हे लेणे नाथयोग्यांनी वापरले असावे. पुढे 23 क्रमांकाचे लेणे हे मूळचे विहार, पण 12व्या शतकात त्याचे शिलार मंदिरात रूपांतर करण्याचा प्रयत्न केला आहे. पण यात मूर्तीची संस्थापना करण्याअगोदर येथील शैवपंथीयांच्या वर्चस्वात ओटी लागली असावी. या लेण्यात विध्वंसाची चिन्हे दिसतात. कदाचित हा विध्वंस बराच नंतर झाला असावा, कारण दाभोळ येथे इब्राहिम आदिलखानाच्या कारकिर्दीत येथे मशिदी बांधल्या गेल्या तेव्हा येथील मंदिरांचा आणि लेण्यांचा विध्वंस केला गेला असावा. पुढील 24 ते 28 गटातील लेणी ही आकाराने लहान असून यात वैशिष्ट्यपूर्ण असे काहीच आढळत नाही. फक्त 25 क्रमांकाच्या लेण्यांच्या प्रांगणात एक एकाश्म लिंगयुक्त मंदिर कोरले आहे. एकूण 28 लेण्यांचा हा समूह एकाच ठिकाणी असून 29वे लेणे हे या लेणी समूहापासून दूर आहे. या लेण्यांच्या प्रारंभीचा काळ हा साधारण 2रे व 3रे शतक असून हा काळ बौद्ध संग्रामाच्या सुरुवातीचा काळ आहे. 6व्या-7व्या शतकात बौद्ध संग्रामाचे महत्त्व कमी होऊन चालुक्यांचा प्रभाव वाढला. चालुक्य हे शैवपंथी होते. इसवी सन 8व्या शतकात चालुक्यांचा प्रभाव कमी झाला आणि बौद्ध धर्मियांतील तांत्रिक वज्रयान पंथीयांचे वर्चस्व सुरू झाले. हे वर्चस्व साधारण 11व्या शतकापर्यंत होते. त्यामुळे वेळोवेळी झालेल्या सत्ताबदलामुळे या लेण्यांमध्ये बदल केले गेले. पुढे या भागावर मुसलमानी राजवट सुरू झाली आणि काळाच्या ओघात याकडे दुर्लक्ष झाले. दुर्लक्षित झाल्यामुळे लेण्या व त्यामागील इतिहास हा काळाच्या ओघात जमिनीखाली दबला गेला. पण 1971 साली तो पुन्हा प्रकाशात आला आणि जगाला कोकणातल्या एका नव्या इतिहासाची ओळख झाली. विविध कालखंडात निर्मिलेला अत्यंत शांत ठिकाणी असलेला हा अनमोल ऐतिहासिक नजराणा पाहताना त्या काळात हे कसे असेल याचे माझे मन कल्पना करीत होते. कोकणातील हे अनमोल रत्न पाहताना या ठिकाणी येऊन गेल्याचे समाधान मनाला होते आणि हे समाधान मनात ठेवूनच आम्ही आमच्या पुढील प्रवासाला निघालो. मित्रांनो, हा प्रवास जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू आमच्या पुढच्या प्रवासाला. जय भवानी, जय शिवराय.